कधीही मुस्लिमांना विरोध दर्शविला नाही, पण आता जर भगवी शाळ चढविण्यास विरोध होत असेल तर यामागे हिरवा जिहाद दिसतो. या धार्मिक स्थळाचे शुद्धीकरण करावे लागणार आहे, असं देसाई म्हणाले. आणि मीरावली बाबा हे नावच चुकीचं आहे. मीरावली बाबाचा कुठचाही आगापिछा सांगता येत नाही, इतिहास सांगता येत नाही. खोट्या स्टोऱ्या तयार केल्या असतील पण त्याचे ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. मीनानाथांचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संदर्भ सापडतात. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मठी नावाचं जे स्थान आहे कानिफनाथांचं, देवेंद्रनाथ महाराजांनी, देवेंद्रनाथ नाथपंथीय साधूंनी जे हाय क्वालिफाईड होते, उच्च शिक्षित इंजिनियर होते, त्यांना दृष्टांत झाला आणि त्यानंतर त्यांनी सगळा आध्यात्मिक अभ्यास केला, शोध घेतला. त्यानंतर लक्षात आलं की मढी नाहीये, ती मठी आहे आणि कानिफनाथांची चैतन्य समाधी आहे. तिथे सुद्धा पीर करण्यात आला होता, तिथे सुद्धा बळी दिले जात होते, मुल्ला मौलवी येऊन नागडे नाचत होते. पण जेव्हा देवेंद्रनाथ महाराजांनी मुंबई हायकोर्टामध्ये सगळा विषय विस्तृत मांडला, सर्व ग्रंथांचे ऐतिहासिक संदर्भ दिले आणि अभ्यासाअंती हायकोर्टाला कळलं की खरोखर ही नाथ संप्रदायाची समाधी आहे. त्यानंतर तिथे पूर्ण मठी गावातल्या मरकडांना वगैरे पूजेचे अधिकार दिले आणि आज ते कानिफनाथांचं स्थान आहे आणि त्याचे पूर्व ऐतिहासिक संदर्भ पण मिळत होते. पण हिंदूंचा स्वभाव उपद्रवी नसल्यामुळे, न्यूसेन्स व्हॅल्यू हिंदूंकडे नसल्यामुळे, सर्वे सुखिना संतू सर्वे संतू निरामया अशी निरागसता निष्पापता असल्यामुळे त्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन भारतीय आध्यात्मिक केंद्रांवरती अतिक्रमण करून भारताचं धर्मांतरण करायचं असं एक मोठं षडयंत्र या पीरांच्या नावाने चालवलं जातं. त्याच्यामुळे भारताला पीरांच्या नावाने ओळखलं जात नाही, भारताला संतांच्या नावाने ओळखलं जातं आणि हा भारत संतांची ऐतिहासिक भूमी आहे. त्यामुळे भारताचं भारतीयत्व टिकवायचं असेल तर पीरांच्या नावाने चाललेलं भारताचं आध्यात्मिक अतिक्रमण मोडून काढावं लागेल. त्याच्यामुळे मीरावली बाबा हे सगळं थोतांड आहे. मीननाथांची समाधी आहे आणि मीननाथांच्या समाधीत हिंदूंचा नैसर्गिक आध्यात्मिक अधिकाराचं रक्षण झालं पाहिजे. तिथलं अतिक्रमण इथल्या प्रशासनाने, शासनाने आणि इथल्या मूळ नागरिकांनी याचा विरोध केला पाहिजे, उठाव केला पाहिजे. नागरिकांनी तिथल्या कुठच्याही मुसलमानाला विरोध केला नव्हता, पण भगवी चादर घालायला विरोध करणं हा त्याच्यातला हिरवा अजेंडा लक्षात येतो. आणि नगर जिल्हा हा नाथ संप्रदायाचा मुख्य भूमी आहे, आध्यात्मिक भूमी आहे. मग भगवान बाबा असतील वारकरी संप्रदायातले, मोहटा देवी असेल, शनी शिंगणापूर असेल, साईनाथ असतील, या सगळ्या नवनाथांचे आध्यात्मिक क्षेत्र आहे. तर मीनानाथाचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि ते जर प्रशासन करणार नसेल तर नगरवासियांनी, महाराष्ट्रवासियांनी स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या भक्तीने त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे.